नमस्कार. जगात 200 पेक्षा जास्त देश आहेत. प्रत्येकाचे आपले कायदे, आपले प्रश्न. मग या सगळ्यांना एकत्र कोण आणतं? ह्या जागतिक व्यवस्थेचं नाव आहे संयुक्त राष्ट्र, म्हणजेच युनो. चला तर मग आज आपण ही व्यवस्था नक्की आहे तरी काय हेच समजून घेऊया. प्रश्न तसा मोठा आहे नाही का? एवढं मोठं जग, याचा कारभार पाहतो तरी कोण? युद्ध असो किंवा मानवी हक्क, या सगळ्या जागतिक प्रश्नांवर एकच नाव पुढे येतं, संयुक्त राष्ट्र संघटना. पण ही संघटना नक्की काम करते कशी, तेच आपण पाहणार आहोत. युनोची संपूर्ण रचना 6 मुख्य अंगांवर किंवा शाखांवर उभी आहे. हे 6 स्तंभच मिळून या जागतिक संघटनेचा सगळा कारभार चालवता. चला सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या भागापासून, महासभा. याला जगाची संसद असंही म्हणतात. आणि का म्हणतात? कारण इथेच जगातले जवळजवळ सर्व देश एकत्र येतात आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात. तर महासभेचं कामकाज कसं चालतं? बघा, इथे प्रत्येक सदस्य देशाला जागा आहे. गंमत म्हणजे प्रत्येक देश 5 प्रतिनिधी पाठवू शकतो. पण जेव्हा मत देण्याची वेळ येते तेव्हा एका देशाचं मत एकच मानलं जातं. म्हणजे एक देश एक मत हे तत्त्व आहे. आणि यांचं मुख्य काम काय? तर संघटनेचा वार्षिक बजेट मंजूर करणं, मोठे निर्णय घेणं आणि हो, यासाठी 2/3 बहुमताची गरज असते. ही सभा दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या काळात भरते. महासभा जर जगाची संसद असेल ना, तर सुरक्षा समिती ही तिची सगळ्यात शक्तिशाली कार्यकारी शाखा आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण जागतिक शांतता आणि सुरक्षेची मुख्य जबाबदारी ह्याच समितीवर आहे. आता ही सुरक्षा समिती बनली आहे एकूण 15 सदस्यांची. यात 5 आहेत कायमस्वरूपी आणि 10 आहेत अस्थायी सदस्य. आणि हा जो फरक आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. कारण तोच या समितीला तिची खरी ताकद देतो. तर खरा निर्णायक मुद्दा येथेच आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन ही 5 नावं कायम लक्षात ठेवा. हे आहेत कायमस्वरूपी सदस्य. आणि यांच्याकडे आहे एक जबरदस्त पॉवर, वेटो पॉवर. म्हणजे काय? तर नकाराधिकार. समजा एखादा महत्त्वाचा ठराव पास करायचा आहे, तर या 5ही देशांची संमती असायलाच पाहिजे. यापैकी एकाने जरी नाही म्हटलं तरी तो ठराव तिथेच रद्द होतो. विषय संपला. याच वेटो पॉवरमुळे अनेकदा जागतिक राजकारणात मोठे वाद निर्माण होतात. दुसरीकडे उरलेले जे 10 सदस्य आहेत त्यांची निवड महासभेमार्फत 2 वर्षांसाठी केली जाते आणि ते वेगवेगळ्या भौगोलिक भागांचं प्रतिनिधित्व करतात. सुरक्षा समितीनंतर आता आपण युनोच्या इतर महत्त्वाच्या शाखांकडे वळूया. म्हणजे यात न्यायालयीन कामांपासून ते रोजच्या प्रशासकीय कामांपर्यंत अनेक गोष्टी येतात, ज्या युनोला खरं तर रोजच्या रोज कार्यरत ठेवतात. आंतरराष्ट्रीय न्यायालय ही युनोची मुख्य न्यायालयीन शाखा आहे. याचं ठिकाण आहे नेदरलँड्समधलं हेग शहर. यात 15 न्यायाधीशांची नेमणूक 9 वर्षांसाठी केली जाते. 2 देशांमध्ये काही कायदेशीर वाद झाला तर तो सोडवणं किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यांवर सल्ला देणं हे या न्यायालयाचं मुख्य काम आहे. आणि ह्या जागतिक व्यवस्थेत भारताचा सहभाग किती महत्त्वाचा आहे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. बेनेगल नरसिंगराव हे आंतरराष्ट्रीय न्यायालयावर निवडले गेलेले पहिले भारतीय न्यायाधीश होते. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता उरलेल्या 3 शाखा पण पटकन पाहून घेऊया. पहिली आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद. ही परिषद आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर काम करते. मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्यासारख्या महत्त्वाच्या कामावर देखरेख ठेवते. त्यानंतर येतं सचिवालय. हे युनोचं रोजचं प्रशासन सांभाळतं आणि त्याचे प्रमुख असतात सरचिटणीस. आणि तिसरी होती विश्वस्त समिती. तिचं काम होतं पारतंत्र्यात असलेल्या प्रदेशांची देखरेख करणं. 1994 मध्ये पलाव नावाचा देश स्वतंत्र झाला, त्यावर तिचं काम पूर्ण झालं. आत्तापर्यंत आपण युनोची रचना तर समजून घेतली, पण या रचनेच्या पलीकडे जाऊन तिचं काम कसं चालतं आणि तिचं खरं महत्त्व काय आहे, चला यावर एक नजर टाकूया. युनो किती जागतिक आहे याचं एक सोपं उदाहरण म्हणजे तिच्या अधिकृत भाषा. अरेबिक, चायनीज, इंग्लिश, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या 6 भाषांमध्ये युनोचं सगळं कामकाज चालतं. यावरूनच तिची व्याप्ती आपल्या लक्षात येते. युनोच्या कार्याला मिळालेली सगळ्यात मोठे पोचपावती म्हणजे शांततेचा नोबेल पुरस्कार. जागतिक शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल युनोला अनेकदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
उदाहरणार्थ 1961 मध्ये सरचिटणीस डॅग हॅमरशोल्ड यांना आणि 2001 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि त्यावेळचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. हे युनोच्या कामाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करतं. तर आपण युनोची रचना आणि कार्य पाहिलं. पण आजचं जग खूप वेगाने बदलतंय. रोज नवी आव्हानं समोर येत आहेत. अशा परिस्थितीत युनोची भूमिका काय असायला पाहिजे हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. आणि याच प्रश्नात या संघटनेच्या भविष्याची दिशा दगलेली आहे.